उमेदवार लई हुशार. शिवसेनेचे माजी खासदार मंडलिकांच्या फंडातील आम्ही केलेला रस्ता आपण केला म्हणून नारळ वाढवला अशी टीका आमदार चंद्रदीप नरके यांनी कोगेतील सभेत केली. पाडळी जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन विश्वासराव पाटील यांच्या सभेत ते बोलत होते. येता जाता रस्त्यात गप्पा मारल्या म्हणून भूलू नका. तुमच्या सुखदुःखात आम्हीच कायम असतो म्हणून शिवसेना उमेदवार देऊन जिल्हा परिषदेवर भगवा फडकवावा असं आवाहन केलं आहे. थोडा रस्ता केला म्हणून तुम्ही मतदान करणार, आमच्या कामाचं काय? आज या ठिकाणी बसलो, पीव्ही ब्लॉक केले. आज 10 वर्षापूर्वी केलेला रस्ता जो कुडीत्र्याला जातो कोग्यापासून आज सुद्धा मंडळीकडाला ते रस्ता उपयोगी होते. मागच्या 5 वर्षामध्ये काय झालं? काही नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच विनंती करतो की या मतदारसंघामध्ये सचिन विश्वासराव पाटील भैया हे आपले उमेदवार आहेत. भैया सांगायची गरज नाही, कामात आपण पुढे जात असतो. तुम्ही काम करत असताय. पलीकडचा उमेदवार जरा हुशार आहे. जाता जाता दुसऱ्याचा कार्यक्रम असला की तिथं जाऊन खाद्यवाद घालतोय. लोकांना असं वाटावं की मीच वेगळं करतोय. असं नसते, प्रत्येकाला कळते. त्या 5 वर्षामध्ये पंचायत समितीला निवडून आल्यानंतर त्यांनी या गावामध्ये काय विकास काम केले तेवढीच मला सांगा. संजय मंडलिकांनी रस्ता केला पाडळीचा आणि हेने जाऊन नारळवाडीला. मंडलिकांनी 3 कोटी रस्ता केला आणि हेने जाऊन कुठं नारळवाडीला. कोरोना काळात रस्ता चालू होता, अपुरा राहिला रस्त्याचं काम चालवल्यावर दादा बी तिथे गेले. दादा रस्ता कोणी केला, नारळ कोण वाढतोय हे बघत जावा. आता फसू नका, नाही तर काम करणारी मंडळी तुम्हाला काही देणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही हजारे, आता शिवाजी बाबूराव हजारेचे या गावावरती अनेक वेळा ऋणानं होत आहे. कोगेर साहेब हजारे साहेबांनी अनेक वेळा या गावामध्ये विकास निधी दिला. 35 वर्षाची संमत आहेत. त्यांच्या पत्नीने आप्पा हजारेंचा मुलगा या ठिकाणी उभारतोय की आम्ही जोडी तुमच्याजवळ घेऊन आलोय. मी आपल्याला एवढंच सांगतो की विकास कामामध्ये एक जोडी कुठेही कमी पडणार नाही. सचिननी सांगितलं की तिने एक मास्टर प्लॅन केलाय. मी तुम्हाला या मास्टर प्लॅनला मंजुरी द्यायचं काम निश्चितपणे आम्ही पुढे गेल्यानंतर करतो. आपल्या गावामध्ये आपण बघितलं की जी विकास कामं झाली ती चांगल्या पद्धतीने विकास कामं व्हायला लागलेत. आपण आज रस्त्याची कामं जवळजवळ या 1-1.25 वर्षामध्ये मागच्या वर्षीमध्ये 20 लाख, 35 लाख आणि 30 लाख एवढा रस्ता. तुम्ही काळजी करू नका. कोग्यामध्ये कुठलाही रस्ता राहणं चांगला दिसेल अशा पद्धतीचा होईल. संपूर्ण कोगेगाव कॉन्क्रीटीकरण करून दिलं जाईल. तुम्ही काळजी करू. कोग्याच्या तलावाचा प्रस्ताव सुद्धा पर्यटनकडे मी दिलेला आहे 4.25 कोटीचा. भविष्यामध्ये इथं बसायला जसे आहे त्याच पद्धतीचा प्रस्ताव मी शंभूराजांच्याकडे पर्यटन दिलाय. त्याला या 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये अंतिम मंजुरी मिळेल. हा कोग्याचा तलाव सुशोभीकरण करून आपल्याला आमच्या माता भगिनींना तिथं फिरता यावं यासाठी करतोय. आज वडंग्यामध्ये 15 कोटीचं तलावाचं काम चालू आहे. कामं आणणाऱ्यांच्या मागे लावा, विकास कामं आणणाऱ्यांच्या मागे लावा. जिल्ह्यामध्ये केंद्रामध्ये आपली सत्ता आहे, राज्यामध्ये आपली सत्ता आहे. आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला सांगतो, या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आम्ही दिलेले उमेदवार तुम्ही निवडून द्या. रस्त्यावरती येता जाता गप्पा गोष्टी मारणं याला महत्व नाही, विकास कामं करणं याला महत्व आहे. मी सुद्धा या विकास कामाच्या माध्यमातून कोगेशी जोडलेला आहे. तुम्हाला कल्पना आहे 10-12 दिवस गेले की सुख दुःखाच्या प्रसंगी मी हजर असतो. येताना विकास कामं सुद्धा करतो. आमचे लोक नवीन आहेत, त्या नवीन लोकांना समजून घ्या. अनेक लोकांनी कामं केली. येणाऱ्या लोकांना विचारा तुम्ही 5 वर्षात मध्ये पंचायत समितीला असताना तुम्ही कुठली कामं केली आणि मग त्याचा आराखडा तुमच्याकडे मागा. मी तुम्हाला एवढंच सांगतो ही दोन्ही मंडळी तुम्हाला विकास कामाच्या माध्यमातून अग्रेसर राहतील. आपल्याला कोगे गावातील सर्व कॉन्क्रीटर्स ते करतो, आम्ही विकास कामाला मागे पडणार नाही असं आश्वासनही आमदार नरके यांनी यावेळी दिलंय. प्रचार सभा आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, पत्रकार, आज नरके साहेबांना मी सांगू इच्छितो की तुम्ही माझी उमेदवारी साहेब जाहीर केली. मनोज मी ठीक आहे थोडक्यात मी आवडतो साहेब. नाही 2 मिनिट. आज तुम्ही साहेब माझी उमेदवारी जाहीर केली. मी गेले 2 वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना ज्या अडीअडचणी मला आल्यात त्या अडीअडचणी दूर करण्यासाठी नरके साहेबांनी मला बरंचच मदत केली. नरके साहेबांच्या माध्यमातून गेले 2 वर्षामध्ये
आम्ही गावामध्ये जवळजवळ 45 लाख रुपयाचा निधी खेचून आणण्याचा तिथं प्रयत्न केला किंवा खेचून आणला आणि त्याच्या मार्फत गावातील अंतर्गत रस्ते असतील, गटर्स असतील याचे काम केले. आम्ही या 2 वर्षामध्ये मी सरपंच झाल्यापासून गावच्या विकासासाठी बरेचसेच प्रयत्न केले. गावातील घंटागाडी असेल की आमच्या गावचा कचऱ्याचा घनकचऱ्याचा एक विषय होता आणि तो आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने तिथं त्याचं निरसन केलं आणि आज गावातील कचऱ्याचा पूर्णपणे नायनाट झाला. आता मगाशीच बुद्धिदादांनी सांगितल्याप्रमाणे जर सांगायचं झालं साहेब तर आमच्या गावामध्ये परवाच सभा झाली आणि त्या सभेमध्ये माझ्यावरती साहेब टीका करण्यात आली. त्या टीकेला मी थोडंसं उत्तर देऊ इच्छितो की बघितलं तर समोरच्या उमेदवारांनी सांगितलं की सचिन पाटील गावातून जातात, गाडीच्या काचा खाली करत नाहीत. हे त्यांचे जुनेच फंडे आहेत. ते त्यांचे फंडे त्यांनी ज्यावेळी आमदार संपत बापू होते त्यावेळी PN साहेबांच्यावरती ह्याच लोकांनी ते उठवलेले होते आणि ह्याच लोकांनी ते हे फंडे वापरून परत भविष्यात ते संपत बापूंना सोडून नंतर ते PN साहेबांच्याकडे गेले. म्हणजे त्यांची कायम बघितली तर ही बदलण्याची भूमिका आहे. त्यांनी बघितलं तर सांगितलं की त्यांच्या भाषणामध्ये की मी भारा उचलतो. सचिन पाटील काय भारा उचलणार आहेत का? अरे बाबा, तुला तिथं भारा उचलायला पाठवलेला नाही, तिथं विकास कामं करायला पाठवलेले. कारण कोकेच्या जनतेला माहिती आहे साहेब, या 5 वर्षामध्ये असतील 10 वर्षामध्ये इथं जे काम करतात ते इथले लोकप्रतिनिधी बनून जातात. 10 वर्षामध्ये ह्या कोके गावानं 1 रुपयाचं सुद्धा त्यांनी काम केलेलं, विकास काम केलेलं नाही. कोके गावातील जनतेला माहिती आहे की कशा पद्धतीने त्यांनी लोकांची दिशाभूल केलेली आहे. इथं यायचं फक्त लोकांच्या खांद्यावर हात टाकायचा, हात करायचा आणि निघून जायचं किंवा गोड 4 शब्द गोड बोलायचे. हे काम करून माणसं तिथं हे होत नाहीत किंवा विकास कामं केली जायची असतात. त्यांनी गावात नरके साहेब तुम्हाला सांगतो त्यांच्या गावामध्ये स्वतःला त्यांना ग्रामपंचायतीला सुद्धा आता या 10 वर्षामध्ये काम करत असताना बघितलं तर त्यांना लोकांनी तिथं नाकारलेलं आहे. त्यांनी कुठलाही विकास काम गावासाठी केलेलं नाही. त्यांनी गावच्या विकासासाठी कोणतंही काम केलेलं नाही. स्वतःच्या गावाच्या विकासासाठी कोणतंही न काम करता फक्त लोकांच्याकडे मतं मागण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी ग्रामपंचायतमध्ये स्वतःच्या भावाची तिथं ग्रामपंचायतला उमेदवारी जाहीर केली. पण गावातील लोकांच्या लक्षात आलं की 10 वर्षामध्ये हिने काहीच काम केलेलं नाही गावासाठी आणि त्याबद्दल गावाने त्यांना पूर्ण गावाने नाकारून त्यांना ग्रामपंचायतीला साहेब निवडून दिलं नाही. ग्रामपंचायतीला साहेब सुद्धा निवडून दिलं नाही. तर बघितलं तर आमचे तिथले ग्रामपंचायतचे सरपंच होते, त्या सरपंचांना सुद्धा खुर्चीहून खाली करण्याचं काम, ते पाय उतार करण्याचं काम सुद्धा त्यांनी एक पाप केलेलं आहे. आणि त्या गावातील लोक असतील